शिवशक्ती वाहतूक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी कैलास पावरा नियुक्तीपत्र देऊन सन्मान। शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास बारकू पावरा यांची नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीप्रसंगी शिवशक्ती वाहतूक सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशफाक शाह यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। कैलास पावरा हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक, कामगार, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी तसेच गोरगरीब मजूर वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत। त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे। यावेळी बोलताना कैलास पावरा यांनी गोरगरीब, मोलमजुरी करणारे कामगार, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी आणि गरजू नागरिकांनी कधीही हाक मारावी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही दिली। या निवडीमुळे पिंगाणे परिसरासह शहादा तालुक्यातील शिवसैनिक आणि कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। विविध सामाजिक, राजकीय आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कैलास पावरा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष आणि समाजसेवेसाठी समर्पित नेतृत्व अशी ओळख असलेल्या कैलास पावरा यांच्या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील शिवशक्ती वाहतूक सेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित माझे आमदार चंदू भैया अक्कलकोटच्या आमच्यापाडी नगर, दडगावचे रमेश दादा यांना मला जिल्हा कामगार सेना शिवशक्ती कामगार सेना आयुक्त नियुक्ती झालेली आहे। जिल्हा परिषदचे पाच जिल्ह्याची मला खूप मोठी जबाबदारी अक्षर सरने दिली आहे। ते मी पार पाडण्याचे कोणाला गरिबांना काही कुठे अडचण आली ती मी मदत करेल, मी सेवा करेल त्यांची। आणि कुठे अडचण आली, गाडी ॲक्सिडेंट झाला, त्यांना बी मी मुरलीधर छोटवळवी, जिल्हाध्यक्ष वाहतूक सेना कामगार सेना अध्यक्ष। आज ह्या कार्यक्रमासाठी श्री पावरा साहेब यांना त्यांच्या कामगिरीवर, सामाजिक कामगिरीच्या ह्याच्याने त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष अशफाक शाह भाई यांनी त्यांच्यावर आता उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिल्यामुळे आज मला खांद्याला खांद्या लावून लढणारा एक लढवय्या नेता, सामाजिक कार्यकर्ता मला मिळाला आहे। आम्ही दोघं मिळून ह्या जिल्ह्यातील कामगार असो, वाहतूक समस्या असो, त्यांचे निराकरण आम्ही दोघं मिळून करणार आहोत। याच्यामध्ये आमचं दुमत नाही। आणि राहिला प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या अग्रेसर असतील विद्यमान सरपंच आहेत आमच्या पिंगाणे गावाचे, त्यामुळे त्यांना त्यांचे मोठं सहकार्य आम्हाला लाभणार आहे आणि समाजाची सेवा करण्यास मलाही तेवढा चान्स मिळेल। त्यांचे मनापासून धन्यवाद करतो। शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, चंद्रकांत दादा रघुवंशी यांच्या आशीर्वादाने व आमच्या दादा पाडवी यांच्या आशीर्वादाने आज दिनांक 18 रोजी मी शहादा शहरात आलेलो आहे। माझ्या याचा हा विषय असा आहे, वाहतूकदारांवर व कामगारांवर अन्याय झाल्यास तर मी त्यांच्या पाठीशी उभे राहणार। मी आज नियुक्ती केलेली आहे कैलास बारकू पावरा यांची उत्तर महाराष्ट्र जिल्हा अध्यक्षपद नियुक्ती केलेली आहे व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मुरलीदादा वडवी यांची मी जिल्हा प्रमुखपदी निवडित केलेली आहे व जिथे बी वाहतूक पदाधिकारी यांना मी भेटण्यासाठी शहादा येथे उपस्थित आहे। मी कैलास दादा यांना लय मोठी जबाबदारी दिली आहे 5 जिल्ह्याची। यांच्या हाताने कामगारांच्या, वाहतूकदारांना जे बी ज्यांची अडचण असेल त्यांनी त्यांना साथ द्यावे, त्यांनी न तर खंबीरपणा त्यांचे काम करावे। जिथे बी ऑटोच्या विषय असेल, दवाखान्याचे असेल, कामगारांना अन्याय होत असेल त्यांनी खंबीरपणाने कामगारांना व वाहतूकदारांना त्यांनी साथ द्यावी, हे माझी त्यांना ग्वाही आहे।